नमस्कार मित्रांनो, मी आहे माधव मिटकर आणि तुम्ही पाहत आहात मिटकर मार्केट मंत्रा. मित्रांनो, मंगळवार डिसेंबर 23 रोजी शेअर बाजारात काही महत्त्वाच्या कॉर्पोरेट अपडेट्समुळे निवडक स्टॉक्स फोकसमध्ये राहू शकतात. विदेशी विस्तार, मोठी अधिग्रहणे आणि नवीन ऑर्डर्स सोबतच काही नकारात्मक बातम्याही आहेत. ट्रेडिंग सुरू करण्याआधी हे 11 स्टॉक्स तुमच्या रडारवर नक्की ठेवा. सविस्तर माहिती. पेटीएमची युनिट. पेटीएम क्लाउड टेक्नॉलॉजीजने इंडोनेशिया आणि लक्झमबर्गमध्ये 2 नवीन सबसिडियरीज स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. ही कंपनीसाठी आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या दृष्टीने मोठी बातमी आहे. 2. यूपीएलने आपल्या स्टेपडाऊन सबसिडियरी मार्फत हायब्रिड सीड्स व्हिएतनाम कंपनीमध्ये हिस्सा वाढवला असून आता त्यांची एकूण हिस्सेदारी 78.21% झाली आहे. 3. जीपीटी इन्फ्रा प्रोजेक्ट्सला NHAI कडून जोधपूरमध्ये 4 लेन एलिव्हेटेड रोड बांधण्यासाठी इंडियन रुपी 670 कोटींचा मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. 4. वेल्सपन कॉर्प कंपनीने आपल्या सबसिडियरी वेल्सपन स्पेशालिटी सोल्युशन्समध्ये अतिरिक्त 4.11% हिस्सा खरेदी केला आहे, ज्यामुळे त्यांची एकूण हिस्सेदारी 55.17% वर पोहोचली आहे. 5. सुप्रीम पेट्रोकेम कंपनीचा नागोठाणे येथील अमदोशी प्लांट तांत्रिक बिघाडामुळे तात्पुरता बंद करण्यात आला आहे. ही शॉर्ट टर्मसाठी निगेटिव्ह न्यूज ठरू शकते. 6. मॅन इंडस्ट्रीज IEA कंपनीवर झालेली इन्कम टॅक्स सर्च पूर्ण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे याचा व्यवसायावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. 7. सात्विक ग्रीन एनर्जी सात्विक सोलारला सोलर PV मॉड्यूल सप्लाय करण्यासाठी इंडियन रुपी 486 कोटींची नवीन ऑर्डर मिळाली आहे. रिन्युएबल सेक्टरसाठी ही सकारात्मक बातमी आहे. 8. संवर्धना मदरसन कंपनीने ऑटोमोटिव्ह वायरिंग हार्नेस बिझनेस अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे. ही डील 207 मिलियन युरोची असून यामुळे कंपनीचा जागतिक विस्तार वाढणार आहे. अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल यांच्या सबसिडियरीला ठाणे महानगरपालिकेकडून सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी इंडियन रुपी 330 कोटींचे नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. 10. सरडा एनर्जी आणि मिनरल्स छत्तीसगडमधील कॅप्टिव्ह पॉवर प्लांटमध्ये दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, ज्यामुळे स्टॉकवर थोडा निगेटिव्ह दबाव दिसू शकतो. 11. बर्गर पेंट्स IA प्रमोटर ग्रुपमध्ये अंतर्गत पुनर्रचना इंटरनल रिस्ट्रक्चरिंग करण्यात आली असून आता UK पेंट्सकडे 14.48% हिस्सेदारी हस्तांतरित होणार आहे. इम्पॉर्टंट मार्केट नोट. या स्टॉकशिवाय आगामी बजेट 2026 मध्ये ड्रोन मॅन्युफॅक्चरिंगसाठी इंडियन रुपी 10,000 कोटींची मोठी स्कीम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे डिफेन्स आणि टेक संबंधित स्टॉक्सकडे विशेष लक्ष ठेवा. मित्रांनो, ही सर्व माहिती फक्त अभ्यास आणि माहितीसाठी आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा आणि आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. अशाच डेली अपडेट्स आणि स्मार्ट ट्रेडिंग टिप्ससाठी मिटकर मार्केट मंत्रा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मी आहे माधव मिटकर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.